ठीक आहे. काय केलं आहे आपण आतापर्यंत, काय बघितलं आहे, तर आपण डेव्हऑप्स बघतोय. डेव्हऑप्स मध्ये आपण भरपूर सारे टूल्स बघितले. त्यामध्ये डॉकर कुबरनेटिस झालंय, टेराफॉर्म झालाय आणि अँसिबल झालेला आहे. गिटहब तुम्ही शिकला आहे. आता आपल्याला एक इम्पॉर्टंट टूल लर्न करायचा आहे, तो म्हणजेच काय आहे, जेनकिंग्स. आता हे जेनकिंग्स काय आहे, कशासाठी यूज करतात, कसं यूज करायचं, सगळे टर्म्स बघू आपण. ठीक आहे. हाऊ, व्हॉट, हाऊ अँड वेअर. ठीक आहे. तर 3 टर्म्स मध्ये आपल्याला याला बघायचं आहे की काय आहे जेनकिंग्स. तर जेनकिंग्स एक ऍक्च्युली CI/CD टूल आहे. काय आहे, CI/CD टूल. तर आपल्याला सर्वात आधी हे माहिती असायला पाहिजे की CI/CD काय असते. CI/CD काय असतं आपल्याला आधी हे माहिती पाहिजे. ठीक आहे. तर एनी आयडिया काय असेल, काय नाही, CI/CD ला काय म्हणतात, का बरं आपण CI/CD हा टर्म यूज करतो. हा, कंटिन्युअस इंटिग्रेशन अँड कंटिन्युअस डिलिव्हरी और डिप्लॉयमेंट. जर तुम्हाला आठवत असेल तर तुमचा फर्स्ट लेक्चर, डेव्हलपचा फर्स्ट लेक्चर तुम्ही आठवण करा. आपण याबद्दल थोडंसं डिस्कस केलं होतं की कंटिन्युअस इंटिग्रेशन काय असेल, कंटिन्युअस डिलिव्हरी और डिप्लॉयमेंट काय असेल. ठीक आहे. कंटिन्युअस डिलिव्हरी अँड डिप्लॉयमेंट मीन्स व्हॉट. तर जे आपल्याकडे एक डायग्राम पण असायला पाहिजे, जी मी तुम्हाला दाखवली असेल. आहे का चेक करू आपण. येस, समथिंग लाईक दिस. अशी आपण एक डायग्राम काढली होती, बरोबर. और दुसरी कुठली ओपन करतोय मी, 1 मिनिट. इथे नाहीये. ओपन रिसाइट टेबल्स बॅच 20. हियर. ठीक आहे. सो आपण हे बघितलंय. ठीक आहे. आता कंटिन्युअस इंटिग्रेशन आणि कंटिन्युअस डिलिव्हरी आपल्याला चेक करायचं आहे. तर SDLC मध्ये ज्या आपल्या स्टेजेस असतात, SDLC मध्ये ज्या स्टेजेस असतात, कोणत्या कोणत्या, प्लॅनिंग, कोडिंग, बिल्डिंग, टेस्टिंग, बरोबर आहे. देन त्यानंतर ऑपरेशन मधलं काय असेल, डिप्लॉयमेंट, कॉन्फिगरेशन अँड मॉनिटरिंग. आपण हे ऑलरेडी डिस्कस केलं आहे इन द फर्स्ट लेक्चर ऑफ अवर डेव्हऑप्स स्टार्ट, व्हेन वी स्टार्टेड अवर डेव्हऑप्स, राईट. हा, तर यामध्ये जे डेव्हलपमेंट टीम ज्या स्टेजेस मध्ये काम करतं, त्या स्टेजेस मध्ये ऑटोमेशन, कंटिन्युअस ऑटोमेशन लावणे म्हणजेच काय असणे, कंटिन्युअस इंटिग्रेशन करणे. हे ईच अँड एव्हरी टूल्स एकमेकांसोबत कम्युनिकेट व्हायला पाहिजे, ऑटोमेटेड वेने काम व्हायला पाहिजे. त्यासाठी एक टूल यूज होतो. तो कोणता टूल आहे, जेनकिंग्स आहे. तो हे मेक शुअर करणार की प्रत्येक टूल काय केलं पाहिजे, एकमेकांसोबत कम्युनिकेट करत राहायला पाहिजे कंटिन्युअस वेने, जेणेकरून कुठेही एक्स्ट्रा टाइम पिरियड लागणार नाही. जसं कोड गिटहब मध्ये येणार तसंच तो कोड कुठे जाणार, मेवन कडे जाणार. मेवन त्याला बिल्ड करायला प्रोसेस करणार आणि जसं बिल्डिंग संपणार तसंच तो कुठे जाणार, सेलेनियम वर सोनार क्यूब कडे जाणार फॉर द टेस्टिंग पर्पज. ठीक आहे. टेस्टिंग एकदा झाली की तो त्या पॅकेजला रिलीज करणार. ठीक आहे. कुठेतरी एक रेपॉझिटरी असणार, त्या रेपॉझिटरी मध्ये त्या पॅकेजला सेव्ह करणार. त्या रेपॉझिटरी मधून ऑपरेशन टीमचं काम चालू होईल, डिप्लॉयमेंटचं. ठीक आहे. याच्या समोर तुम्ही रिलीज लिहू शकता, टेस्टिंगच्या समोर रिलीज. म्हणजे जो काही पॅकेज मधला आहे तो एका आर्टिफॅक्टरी मध्ये सेव्ह करून ठेवणे. मी तुम्हाला सांगितलं आहे, आर्टिफॅक्टरी असतात, पॅकेज मॅनेजमेंट टूल्स असतात. ठीक आहे. त्यामध्ये काय केलं जातं, तर त्यांना त्या जे काही आर्टिफॅक्ट बनतोय, तुमचा आर्टिफॅक्ट किंवा टार फाईल बनतोय, पॅकेजेस बनतोय, ते सगळे पॅकेजेस स्टोअर केले जातात. त्यामध्ये तुम्ही काय काय यूज करू शकता, तर नेक्सस यूज करू शकता, तुम्ही JFrog यूज करू शकता. ठीक आहे. आणखी वेगवेगळ्या आर्टिफॅक्टरी लायब्ररीज आपण यूज करू शकतो, टूल्स आपण यूज करू शकतो, ज्यामध्ये काय होईल,
एकदा पूर्ण पॅकेज बनल्यानंतर तो सेव्ह होईल. ठीक आहे. हा, तर त्यानंतर ना ऑपरेशन टीम काय करते, डिप्लॉयमेंट, कॉन्फिगरेशन अँड मॉनिटरिंग. ठीक आहे. तर हा जो राईट हँड लेफ्ट हँड साइडचा जो पोर्शन आहे, डेव टीम ज्या पोर्शनवर काम करते, ज्या टूल्सवर काम करते, या टूल्स मध्ये ऑटोमेशन अँड कम्युनिकेशन, इट मीन्स व्हॉट, कंटिन्युअस इंटिग्रेशन. कळलं का? हा, आणि ते पॉसिबल होतं कोणत्या टूलमुळे, जेनकिंग्स सारख्या टूलमुळे. असं नाहीये की जेनकिंग्स एकच आहे. ठीक आहे, जेनकिंग्सच आहे असं नाहीये, मल्टिपल टूल्स मिळतील तुम्हाला. सर्कल CI, गिटलॅब CI असे टूल्स पण अवेलेबल आहेत. डिपेंड्स ऑन ऑर्गनायझेशन की त्यांना कोणतं सफिशियंट कोणतं युजफुल वाटतं. ठीक आहे. सो हे झालं कंटिन्युअस इंटिग्रेशन. देन त्यानंतर आपल्या या साईडला राईट हँड साईड मध्ये ऑपरेशन टीम म्हणजे ऍक्च्युअल आपला डेव्हलप्स इंजिनियर जिथे बसलेला असतो, तर तो काय करणार, तर तो करणार डिप्लॉयमेंट प्रोसेस. ठीक आहे. आता इथे बघा, डिप्लॉयमेंट, कॉन्फिगरेशन, मॉनिटरिंग ह्या टर्म सुद्धा काय व्हायला पाहिजे, कंटिन्युअस वे मध्ये व्हायला पाहिजे. तर इथे तो काय करणार, कंटिन्युअस डिप्लॉय करून टेस्ट करत राहणार की ऍप्लिकेशन प्रॉपर आहे की नाही, ती ऍक्च्युअली ऑनलाईन आपण यूज करू शकतो की नाही करू शकतो. ठीक आहे. तर त्या टर्म्सला काय म्हटलं जातं, तर त्या टर्म्सला म्हटलं जातं कंटिन्युअस डिलिव्हरी और कंटिन्युअस डिप्लॉयमेंट. आता या दोन मधला डिफरन्स पण मी तुम्हाला सांगितलेला आहे. कंटिन्युअस डिलिव्हरी मीन्स व्हॉट आणि डिप्लॉयमेंट मीन्स व्हॉट. डिप्लॉयमेंट मीन्स व्हॉट, क्लायंटची रिक्वायरमेंट असेल की त्याचे जे काही सर्व्हर्स आहे त्यावर ते तुम्ही इन्स्टॉल करून द्या, डिप्लॉय करून द्या. ठीक आहे, त्याला काय म्हटलं जाईल, कंटिन्युअस डिप्लॉयमेंट. बट क्लायंटची अशी रिक्वायरमेंट आहे की त्याला आता काहीच नाही करायचं आहे, काही करायचं नाहीये, त्याला 2 महिन्यानंतर ना ते इन्स्टॉल केलं तरी चालतं. तर तो काय करेल, आधी आपल्याला सांगणार की बाबा आम्हाला S3 मध्ये तो स्टोअर करून दे, दॅट्स इट, बाकी काही नाही, तू फक्त बनव आणि आम्हाला हँडओव्हर कर. सो हँडओव्हर करणे हा जो पार्ट आहे, डिलिव्हर करणे हा जो पार्ट आहे, याला काय बोलणार आपण, कंटिन्युअस डिलिव्हरी बोललो होतो आपण. तर हा पोर्शन आता इथे क्लिअर झालाय परत. ठीक आहे. नाही तर याबद्दल आपण आणखी डिस्कस केलं होतं फर्स्ट लेक्चर मध्ये, इंट्रोडक्शनच्या वाला पार्ट मध्ये. आणि इच अँड एव्हरी टूल्स आपण बघत आलोय. आपण या साईडचे डॉकर कुबरनेटिस बघितलेलं आहे, आपण एन्सिबल बघितलेलं आहे, आपण टेराफॉर्म बघितलेला आहे. टेराफॉर्म कुठे गेलं, हा बरं, टेराफॉर्म जो काही इन्फ्रास्ट्रक्चर बनवायचा आहे तो टेराफॉर्म आपण यूज केलाय. लिनक्स पण झालं, डेव्हलप क्लाउड्स पण झालेलं आहे. गिटहब आपण सोर्स कोड मध्ये बघितलेलं आहे. आता आपल्याला मेवन आणि सोनार क्यूब कसं काम करतं याची इन्फॉर्मेशन घ्यायची, आणि हे दोन्ही पण इंटिग्रेट करणार आपण कुठे, जेनकिंग्स मध्ये. कुठे इंटिग्रेट करणार, जेनकिंग्स मध्ये. ठीक आहे. इथेच राहते बहुतेक जवळपास. किती लांबून येता तुम्ही, हा, ऑल गुड. सो जेनकिंग्स मध्ये CI/CD काय आहे हे समजलं. तर इथे बघा डेफिनेशन मध्ये काय असेल, ती प्रोसेस कंटिन्युअस वेने चालू असते, आणि ह्या कंटिन्युअस डिलिव्हरी आणि डिप्लॉयमेंट वरूनच आपल्या डेव्हलपचा लोगो डिसाइड झालेला आहे इन्फिनिटी सर्कल मध्ये. आयडिया आहे. हा, तो काय बोलतोय, हा इट्स अ DevOps methodology. See, it's a DevOps methodology that automates software development stages, building, testing, and deploying to accelerate delivery. It streamlines development by frequently merging code changes, running automated tests, deploying updates, resulting in higher quality and faster release. जे आता आपण डिस्कस केलेल्या आहे सगळ्या गोष्टी इथे क्लिअर होतात. ठीक आहे. आपण काही एक्स्ट्रा ऍड केलेलं का नाही, काय सांगितलेलं आहे इथे कळलं.
की हे डेव्हऑप्स मेथडॉलॉजी आहे आणि कशासाठी यूज केली जाते तर कम्प्लीट ऑटोमेशन साठी इन ईच अँड एव्हरी स्टेज ऑफ सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट लाईफ सायकल. कळलं? गुड. आता असं नाहीये की जेनकिंग्सच यूज होईल, कुठला पण टूल यूज करू शकता तुम्ही, डिपेंड्स ऑन यू. कंटिन्युअस इंटिग्रेशनचा पार्ट सांगितलेला आहे, इथे डिलिव्हरीचा पार्ट सांगितलेला आहे, इथे डिप्लॉयमेंटचा पार्ट सांगितलेला आहे. ठीक आहे. चेंजेस पास ऑल टेस्ट अँड आर डायरेक्टली डिप्लॉय टू द प्रोडक्शन विदाउट मॅन्युअल इन्व्हेस्टिगेशन. आणि इथे काय आहे तर हा करतो त्याला डिलिव्हर. काही बेनिफिट्स मिळतात आपल्याला. कोणते बेनिफिट्स मिळतात की डिलिव्हरी फास्ट होतं. ठीक आहे. कंटिन्युअस मॉनिटरिंग असते, इम्प्रूव्हमेंट आहे. ठीक आहे. इम्प्रूव्हमेंट होईल, जे काही आपले प्रॉब्लेम्स आहेत, रिक्स येणार नाही, इफिशियन्सी चांगला, परफॉर्मन्स चांगला असणार. पॉप्युलर टूल म्हणजे मी आता जे सांगितलं तुम्हाला, जेनकिंग्स आहे आपण यूज करणार, गिटलॅब CI आहे, अझूर आहे, सर्कल CI सांगितलेलं मी तुम्हाला. गिटहब मध्ये गिटहब ऍक्शन असतं, गिटलॅब मध्ये गिटलॅब CI/CD असते. दिसतंय गिटलॅब पाइपलाईन. हा पाइपलाईन वाला सेक्शन म्हणजेच काय असेल CI/CD. आणि इथे गिटहब मध्ये गिटहब ऍक्शन वाला सेक्शन असतो. याबद्दल मी इन्फॉर्मेशन दिलेली आहे तुम्हाला. तर हा सुद्धा काय आहे CI/CD. ओके. आणि त्यावरूनच काय झालेलं आहे, लोगो बघा, डेव्हऑप्सचा लोगो डिसाइड झालेला आहे. सो व्हेरी गुड. तुम्हाला CI/CD समजलं तर जेनकिंग्स बद्दल थोडी अगेन इन्फॉर्मेशन घेऊन टाकू. व्हॉट इज जेनकिंग्स अँड ऑल अबाउट. ओके. सो जेनकिंग्स इज अ CI/CD पाइपलाइन टूल. आणि हा बघा याचा लोगो कसा आहे, लोगो. येस. काय करतो तर टास्क घेतो. ठीक आहे. तसं एक वेटर सारखं आहे. आपण काय करतो, वेटर सारखं काम करणार. म्हणजेच कसं काम करणार, आपण जातोय टेबलवर बसतोय, आपण त्याला काम सांगणार, ऑर्डर सांगणार, आणि तो काय करणार, तो शेफ कडे जाऊन शेफ कडून जे काही रेसिपी क्रिएट होणार ते आपल्यापर्यंत घेऊन येणार. आणि हे कंटिन्युअसली चालू असेल. बरोबर. हा. सो दॅट इज वाय दे डिसाइडेड लाईक लोगो लाईक दिस. ओके. हा. त्याचं काम आहे कंटिन्युअस सर्विंग करणे. द लीडिंग ओपन सोर्स ऑटोमेशन सर्व्हर, Jenkins provide hundreds of plugins to support building, deploying and automating any project. Hundreds of plugins. So what is meant by plugins? Plugins एक छोटासा असा सॉफ्टवेअर असतो जो कम्युनिकेशन साठी यूज केला जातो. त्याच्यामध्ये डिपेंडन्सीज असतात, लायब्ररीज असतात ज्या हेल्प करतात कशासाठी, कम्युनिकेशन साठी. अंडरस्टूड. कनेक्टिव्हिटी साठी बोला. क्लिअर. हा. तर हे प्लगइन वाला वर्ड तुम्ही इथे रेग्युलर यूज करणार. ठीक आहे. सो जेनकिंग्स. आता जेनकिंग्स तर तुम्हाला कळलं काय आहे. तर जेनकिंग्स आलं कुठून ते पण बघावं लागेल ना. जेनकिंग्स कुठून आलं ते पण बघावं लागेल. तर आपण काय करू, जेनकिंग्स ची छोटीशी हिस्ट्री बघू. जेनकिंग्सची काय बघणार आपण, थोडीशी हिस्ट्री. हा जेनकिंग्सच नाव नव्हतं याला. एक प्रोजेक्ट होता हडसन. एक टूल होता कोणता, हडसन. सो सी जेनकिंग्स हिस्ट्री 2004. आता आपण विकिपीडियावर जाऊन चेक करू एकदा. और एल्स इथे जी इन्फॉर्मेशन मिळते ते वाचली तरी चालेल. The history of Jenkins. See, the originally named Hudson was created by Kosuke Kawaguchi. जी काही आहे, ठीक आहे, pronunciation. 2004 while working at Sun Microsystems to automate build testing.
2004च्या टायमाला काय झालंय, हा हडसन नावाचा जो टूल आहे तो क्रिएट करण्यात आला. कोणी केलं आहे, कोहोसुके. अँड फॉलोइंग ओरॅकल्स ॲक्वाजिशन ऑफ सन. आता हे जे सन मायक्रोसिस्टम्स आहे याला कोणी ॲक्वायर केलं, ओरॅकलने ॲक्वायर केलं. कधी, 2000. The project forked in 2011 with the community driven version becoming Jenkins. आता हा हडसनच होता, बट त्याला कम्युनिटी वर्जन आणि ओपन सोर्स करण्यासाठी त्याचं नाव चेंज करण्यात आलं, काय, जेनकिन्स. क्लिअर झालं? ओके. सो ऑल दिस इन्फॉर्मेशन यू कॅन सी हिअर. इट्स अन ओपन सोर्स ऑटोमेशन सर्व्हर. इट हेल्प्स. जे काही आहे इन्फॉर्मेशन जेनकिन्स आहे. हिस्ट्री, नेम हडसन, रिनेम्ड इन 2011 after dispute with Oracle and forked the project and claims rights to the project name. ठीक आहे. हडसन होतं, देन ओरॅकलने ऑक्युपाइड केलं. ऑक्युपाइड केल्यानंतर त्याचं नाव काय केलं आहे 11 मध्ये, जेनकिन्स केलेलं आहे. कळलं? तर हे नॉर्मलची एक इन्फॉर्मेशन आहे. कोण ओनर होता आधी, सन मायक्रोसिस्टम. आता कोण ओनर आहे, ओरॅकल. ठीक आहे. सो आणखी इथे इन्फॉर्मेशन आहे जे तुम्ही यूज करू शकता. पण जेनकिन्सचे आता पण काही असे पॅकेजेस आहेत जे हडसन नावानेच येतात. ठीक आहे. आता पण असे काही पॅकेजेस आहेत जेनकिन्स मध्ये जे हडसननेच असतात. ठीक आहे. तर कन्फ्युज व्हायचं नाही, सर हडसन काय होतं. तर त्यासाठी हिस्ट्री बघून घ्यायची. आणि बाकी पूर्ण हिस्ट्री इथे अगेन तुम्ही बघू शकता. जे बेसिक टर्म आहे त्या तुम्हाला मी सांगितलेल्या आहेत. ठीक आहे. तर जेनकिन्स काय आहे, कशासाठी यूज होतं हे समजलं पक्का. आता त्याला कसं यूज करायचं, 2 टर्म्स आपण बघितल्या, काय आणि कसं करणार. आता यूज केस. यूज केस कसं आहे, त्यासाठी आपल्याला इन्स्टॉलेशन करावं लागेल, एक सर्व्हर क्रिएट करावं लागेल आणि त्याच्यावर वर्क कसं करतात ते बघावं लागेल. क्लिअर? सो ते करून घेऊ. सो मी काही एक्स्ट्रा पॉइंट्स लिहिले आहे का ते आधी चेक करू. जेनकिन्स, ओपन सर्व्हर, ऑर्गनायझेशन, सेम पॉइंट्स आपण आहे इथे पण. हा, रिटन इन जावा प्रोग्रामिंग लँग्वेज. म्हणजेच याला वर्क करायचं आहे तर काय होईल, जावा रिक्वायर्ड असेल, त्याच्याशिवाय तो वर्क करू शकणार नाही. बाकी अगेन सेम तेच आहे. हा, हडसन, द ओल्ड नेम ऑफ जेनकिन्स. वी जस्ट डिस्कस दिस थिंग. क्लिअर आहे? सो एवढे पण पॉइंट्स हे मी माझ्या मनाने लिहिले आहे का, नाही. ऑल जे इन्फॉर्मेशन अवेलेबल आहे तेच आहे, आपण आता डिस्कस केलं. तर नेक्स्ट पार्ट, हाऊ टू यूज इट, राईट, अँड हाऊ टू वर्क ऑन इट. तर सिंपल लागेल काय आपल्याला, Amazon वेब सर्व्हिसेस मध्ये एक इन्स्टन्स लागेल ज्यामध्ये आपण काय करणार, जेनकिन्सला इन्स्टॉल करणार आणि देन त्याच्यावर वर्क करणार. पक्का आहे? तर इन्स्टॉल करून बघायचं. ठीक. त्याच्यासाठी काय करावं लागेल आधी काय करावं लागेल, EC2 इन्स्टन्स क्रिएट करावं लागेल. कुठे AWS मध्ये. AWS मध्ये EC2 मध्ये इन्स्टन्स क्रिएट करा. वाह, क्या व्हेरी गुड. एवढं डिटेल मध्ये कोणी सांगत नाही ना. ती अभ्यास करते, तू नाही करत. सिंपल टर्म आहे. पोरीच्या मागे फिरायशिवाय अजून दुसरं कोणते काम करतो तू. वैष्णवीचा अकाउंट नाही यूज करायचं, दुसऱ्याचं करायचं. 7-8 Gracias.
असेल मी ट्राय नाही केलं, गरज नाही पडत ना, एका इन्स्टन्समध्ये काम होतं, 2 इन्स्टन्समध्ये. हां, का बरं लागतात बघू आपण. Okay, so create one instance and try to install it. Installation process एकदम इझी आहे, काही एक्स्ट्रा करायची गरज राहत नाही, 4-5 कमांड्स मध्ये तुमचं इन्स्टॉलेशन होऊन जाईल. सो इन्स्टॉल जेनकिंग्स. ऑन उबंतू. सो इन्स्टॉल. सर्वात आधी याला क्रिएट करू. सगळं व्यवस्थित आहे ना इथे, VPC वगैरे उडवलं नाही ना पक्का? तुझ्या माहितीनुसार नाही उडवलं. अच्छा, लोड बॅलेन्सर का बरं क्रिएटेड आहे? चलो जेनकिंग्स. स्पेल लिहिताना व्यवस्थित लिहायचे, जेनकिन आहे, किंग नाही आहे. जेनकिंग्स सर्वर. हडसनचा काय मिनिंग होतो? नाव आहे फक्त, ते सिंपल. त्याला ठेवायचं होतं त्यांनी ठेवलं. ते नावाचं काय असते ते तू पहा. उबंतू जेनकिंग्स म्हणजे बेटर. हा, जेनकिंग साठी काही रिक्वायरमेंट आहे का ते आधी चेक करू. ठीक आहे. अच्छा, क्लासिक लोड बॅलेन्सर क्रिएट करून ठेवलेला आहे इथे, ते डिलीट करून टाकू, आपल्याला याची गरज नाही आहे. असं पण काही झालं नसतं, बट डिलीटेड. हां, तर जेनकिंग्स इन्स्टॉलेशन साठी सर्वात आधी जेनकिंग्सची काही टर्म्स अँड कंडिशन आहे का चेक करू, हार्डवेअर रिक्वायरमेंट आहे का ते चेक करू. त्याच्याशिवाय आपल्याला समोर जाता येणार नाही. तर जेनकिंग्स मध्ये आपल्याला कुठे करायचं आहे काम? उबंतू मध्ये करायचं आहे. सो इन्स्टॉल जेनकिंग्स लिनक्स. लिनक्स मध्ये येस, त्यांनी प्री रिक्वेशन दिलेली आहे. तर काय बोलतोय तो, 1 GB ऑफ ड्राईव्ह स्पेस पाहिजे, 256 MB पेक्षा जास्त हे मिनिमम वाला आहे. मॅक्झिमम मध्ये काय दाखवलंय त्यांनी, 4 GB प्लस रॅम, 50 GB प्लस ड्राईव्ह स्पेस. व्हेरी गुड. आणखी काही स्पेशल? ओके, जावा 21 और लेटर. तर काय पाहिजे? 3 टर्म्स. रॅम 4 असली पाहिजे, 50 GB स्टोरेज असलं पाहिजे, 50 GB पर्यंत, आणि 21 जावा रॅम जावा इन्स्टॉल्ड असला पाहिजे. ठीक आहे. तर तिन्ही टर्म्स आपल्याला फुलफिल करावे लागतील, तेव्हाच ते पॉसिबल होईल की जेनकिंग छान काम करेल. अदरवाईज तो प्रॉब्लेम देऊ शकतो. तर इथे जेव्हा सिलेक्ट करणार आपण, तर 4 GB वाला सिलेक्ट करायचं आहे. आता ह्यालाच यूज करावं लागेल, 4 GB वाला. फ्री ट्रायल एलिजिबल आहे. व्हेरी गुड. देन त्यानंतर नेक्स्ट रिक्वायरमेंट काय आहे त्याची? नेक्स्ट रिक्वायरमेंट काय आहे? स्पेस, स्टोरेज. एक न्यू ऑप्शन दिसतोय मला इथे फाईल सिस्टम वाला.
तो एक्सप्लोर करून बघा. हे कसं हे आलेलं आहे बघा, इथे दिसतं. हे आधी होतं का नाही ते बघा, एक्सप्लोर करा. सो किती पाहिजे आपल्याला स्टोरेज? मी 30 करतो, 50 नाही करत, एक्स्ट्रा होऊन जाईल, ते काही गरज नाही राहणार तेवढी. सो 30 इट्स गुड इनफ अँड देन लेट्स क्रिएट इट. सो हार्डवेअर रिक्वायरमेंट फुलफिल. नाव सेकंड इज जावा. तर इन्स्टन्सचा ऍक्सेस घेणार आणि आपण काय इन्स्टॉल करणार? जावा. So take an SSH of this Jenkins server, open in new tab. इथल्या इथे मी SSH एजंट सांगतोय, बट जर तुम्हाला हे यूज करायचं नाही तर तुम्ही तुमच्या लॅपटॉप वरून एक्सेस घेऊ शकता. हे टर्म तुम्हाला माहिती आहे. मोबो एक्स्ट्रीम आहे, पुट्टी आहे, आणखी CMD पण आहे. करून बघता की नाही ते तुम्ही कसं करता? याच्यावरून घेता की कसं करता? हा, असं घेता? ठीक. पण तुमच्या लॅपटॉप वरून पण घेऊन बघत चला. आता माझ्या लॅपटॉप वरून घ्यायचं आहे तर मी इथे CMD पण ओपन करून माझी की जिथे आहे तिथे जाणार आणि तिथून SSH करणार. हा, आता असं नाही सर तुम्ही हे सांगितलं मला हेच येतं, लॅपटॉप वरून करता नाहीये, असं करायचं नाही. ट्राय करा ते. ऑनलाइन मध्ये आवाज येतोय? हॅलो. ओके. sudo -i and then त्यानंतर स्क्रीन प्रॉपरली विजिबल आहे, काही प्रॉब्लेम नाही ना? नाही. परफेक्ट. सो आपल्याला काय पाहिजे आता? जेनकिन्स इन्स्टॉल करायचं आहे. जेनकिन्स इन्स्टॉल करण्याचा पेज कुठे गेला? इथे. तर जावा 21 तो मागतोय रिक्वायरमेंट. देन त्यानंतर डेबियन उबंतू इथे आपण इन्स्टॉलेशन करणार. इन्स्टॉलेशन साठी जावाची स्टेप त्यांनी इथे दिलेली आहे. सिंपल काय करणार? कॉपी पेस्ट करून घेऊ आपण. कॉपी पेस्ट इथूनच करायचं आहे. apt get update. नाही, तो कुठल्याही ऍप्लिकेशनला करेल. जावा प्लॅटफॉर्म आहे फक्त याचा, पण जावा ऍप्लिकेशनला बेटर म्हणजे जास्त चांगल्याने करू शकतो अजून. पण असं नाहीये की तुमची जावाचीच ऍप्लिकेशन आहे तुम्ही जावाचीच करू शकता. वेगळं असलं तरी यू कॅन यूज युअर जेनकिन्स. सो sudo install 21-y. काय होतं इथे? 21 आपण इन्स्टॉल करतो. Perfect. 21 is now installed. Let's check Java version. You can see Java version is now 21. आणि तसंच तुमच्या सिस्टम मध्ये पण तुम्हाला बघता येतं की तुम्ही जावा वर्जन कोणता यूज करताय. ठीक आहे, माहिती आहे का तुम्हाला? तर इथे सुद्धा तुम्ही जावा वर्जन यूज करून चेक करू शकता कोणता वर्जन आहे. नाईन्टीन चालू आहे माझ्या सिस्टम मध्ये. जावा 19 चालू आहे. मी कधीतरी इन्स्टॉल केला असेल, चालू असणार आहे. सिंपल. हा आहे माझा पर्सनल लॅपटॉप. कंपनीच्या लॅपटॉप मध्ये बहुतेक 2 जावा आहे, 17 आणि 21. सो जे पण तुमचे इश्यूज येऊ शकतात ते जावाच्या वर्जन रिलेटेड येऊ शकतात. ठीक आहे. इथे पण आता जावा 21 आहे. जेनकिन्स जावा 21 वर काम करतोय. ओके. देन त्यानंतर काय करायचं आपल्याला आता? लॉंग टर्म सपोर्ट आणि वीकली रिलीज. आता जेनकिन्स इन्स्टॉल करायचं तर 2 टाईपचे वर्जन्स तुम्हाला इथे मिळतील. एक लॉंग टर्म वाला सपोर्ट आहे जो की स्टेबल आहे, त्याच्यासाठी तुमचा सपोर्ट मिळतो. आणि एक वीकली रिलीज म्हणजे बीटा वर्जन सारखा जेनकिन्सचा वर्जन. ठीक आहे. मीन्स
यामध्ये काही ना काही चेंजेस होत राहतात, वीकली रिलीज असतं ते. सो सिंपल, आपण लॉंग टर्म सोबत जाऊ आणि यामधल्या टर्म्स आपण एक एक करून इन्स्टॉल करू. सर्वात आधी काय करतोय आपण, इथे चेक करा काय आहे इथे. जेनकिन्स रेपॉझिटरी सेटअप आहे. सो सर्वात आधी जेनकिन्स रेपॉझिटरी आपल्या सिस्टम मध्ये घेऊन यायची. फाइल करा, फाइल क्रिएट करा. वेरी गुड, क्या छान पढ़ाया मैंने आप लोगों को, शाबाश. तसा दिमाग लावायचा आणि तेच काम करायचं, असं एक एक करायची गरज पडणार नाही. दॅट इज नथिंग बट व्हॉट, ऑटोमेशन. तर मी हे सांगतोय तुम्हाला एक एक कसं करायचं, नाही तर तुम्ही बोलणार सर हे एकच आहे का सगळं. नाही, हे 3 कमांड आहे, एक सुडो इथे आणि एक हा इको इथपर्यंत, आणि त्यानंतर ह्या 2 वेगळ्या कमांड्स. तर इथे होत काय आहे, इथे रेपॉझिटरीची की जनरेट होती, की आपण सेट करतोय, आणि इथे हे रेपॉझिटरी आपल्या सिस्टम मध्ये येणार. देन त्यानंतर एक अपडेट होणार आणि त्यानंतर इन्स्टॉल होणार. सो सिंपल, तुम्ही पूर्ण कॉपी करा, एक फाइल बनवा jenkins.sh बॅश jenkins.sh, सगळ्या एका साथ रन होईल. वाय ऍड करना विसरू नका, नाहीतर तिथे प्रॉब्लेम होईल. जसं आपण डॉकरच्या टायमाला गेलो होतो. तुझं काही इम्पॉर्टंट काम चालू बोलून. हाऊ डू यू नो HR चा तो बोलून घ्यायचं ना. ओके, सो जेनकिन्स वर्जन जेनकिन्स स्टार्ट करायची गरज असेल, जेनकिन्स स्टार्ट नाही आहे तर स्टार्ट करायची काही कमांड्स. येस, ओके. तो systemctl स्टार्ट जेनकिन्स, ओके, अँड देन स्टेटस और इनेबल पण करून ठेवू आपण. परफेक्ट आहे. Enable, and then you can see or check status activated. इझी आहे. जेनकिन्स इन्स्टॉल झालेला आहे. कोणता वर्जन वगैरे इथे दिसतं का, इथे दिसत नाहीये, तर आपल्याला याचं वर्जन चेक करावं लागेल. क्यू वेट, ओके. देन त्यानंतर जेनकिन्स वर्जन बघायचं ना आपल्याला. जेनकिन्स वर्जन कसं बघतात, हायफन आहे का. येस, तर 2.541.3 हा आपल्या जेनकिन्सचा वर्जन आहे. जेनकिन्स स्टार्टेड आहे. आता याला ऍक्सेस कसं करायचं, तर ऍक्सेस कुठून करणार. हा जेनकिन्स आहे एक वेब सर्व्हर. काय आहे, वेब सर्व्हर. तर याला ऍक्सेस कसं करतो आपण, कमांड लाईनने पॉसिबल नाही. वेब सर्व्हर आहे, तर वेब सर्व्हरला आपण ऍक्सेस करतो युजिंग IP ऍड्रेस. कसं करणार, युजिंग IP ऍड्रेस. तर ही IP ऍड्रेस घेतली मी, इंटरनेटवर जातोय आणि याला ऍक्सेस करायची कोशिश करतोय. बट हा ऍक्सेस होईल का, कोणत्या पोर्ट नंबरवर चालतं, काही माहिती आहे का. जावासाठी पोर्ट नंबर कोणता असतो, जावासाठी पोर्ट नंबर कोणता असतो, नाही आयडिया. तर जो पोर्ट नंबर जावासाठी असतो तोच पोर्ट नंबर याच्यासाठी पण अवेलेबल असतो. कोणत्या पोर्ट नंबरवर चालतं जेनकिन्स, 88. आता हा पोर्ट नंबर अवेलेबल आहे का, चला सिक्युरिटी, चॅट जीपीटी काय सांगते. म्हणजे मी खरं बोलतोय की खोटं बोलतोय ते चेक करतोय का.
सिक्युरिटी ग्रुप कुठे भेटतं? सिक्युरिटी मध्ये 8080 पोर्ट नंबर दिसतोय का? नाही. झाला. So now here you are able to access your Jenkins. तर आता 8080 झालंय तरी पण ते येत नाहीये. काय असायला पाहिजे प्रॉब्लेम? इन्स्टॉल तर झालंय, ऍक्टिव्ह पण आहे, पण इथे काय दिसतंय? HTTPS दिसतंय, पण आपण SSL लावलेलं आहे का? नाही. तर SSL आपण लावणार नाहीये. इथे करायचं आपल्याला काय तर विदाउट HTTPS. तो here is your Jenkins getting started page. आणि इथे काय बोलतोय वाचा जरा. अनलॉक Jenkins. काय करायचं Jenkinsला अनलॉक करायसाठी? To ensure the Jenkins security setup by the administrator, the password has been written in the logs. In the logs म्हणतोय. पासवर्ड कशात आहे? लॉग्स. जर लॉग्स मध्ये नाही सापडलं तर यांनी तिथे पाथ दिलेला आहे. इनिशियल पासवर्ड. इनिशियल पासवर्ड चेक करू लॉग्स मध्ये आहे का? चेक कर. सो स्टेटस कुठे? तुम्ही तुला तेच सांगितलं ना, याचं पॅकेजेस कशामध्ये असतात? हडसन नावानेच असणार आहे मॅक्झिमम पॅकेजेस. काय? अरे यामध्ये जी काही एक्स्ट्रा इंटरनल पॅकेजेस आहेत ना जेनकिन्सचे, ते हडसन नावानेच आहेत हे सांगतोय तुला. ते अपडेट काय करणार आपण? ते आहेत तसेच. ठीक आहे. ओके. सो इथे तर दिसत नाहीये आपल्याला. आपण काय करणार? दिस मे ऑल्सो बी फाउंड ॲट. पण याने इथे दाखवलं का नाही? ओके ठीक आहे. तर याने इथे फक्त पाथ दिलेला आहे, बट इथे त्यांनी ते शो करायला पाहिजे होतं. और एल्स इथे काहीतरी मिस्टेक झाली आहे. ठीक आहे, तो दाखवत नाहीये. तर आपण डायरेक्टली पाथवर जाऊ मग. सो कॉपी केलाय पाथ. इथे जी डायरेक्टरी दिसतीये /var/lib/jenkins हेच ह्याची ऑफिशियल डायरेक्टरी असणार, होम डायरेक्टरी असणार. ठीक आहे. सो चला त्या पाथला जाऊ आपण. काय करावं लागेल मला? कॅट आणि हा पाथ. तर हा पाथ टाकल्यानंतर वॅर लिब जेनकिन्स मध्ये काय राहणार? सिक्रेट्स मध्ये इनिशियल पासवर्ड. तर हा मिळाला आहे मला पासवर्ड. हा मी कॉपी करणार आणि इकडे येऊन मी ते पेस्ट करणार. पेस्ट केल्यानंतर कंटिन्यू करायचं आहे. कंटिन्यू केल्यानंतर तुमच्याकडे काय येणार? तर एक पेज येणार ज्यामध्ये तो तुम्हाला बोलणार की प्लगइन्स कोणते पाहिजे. तुम्हाला इन्स्टॉल करायचं आहे प्लगइन्स का विदाउट इन्स्टॉलेशन जायचं आहे. जर आता आपण इन्स्टॉल करतो म्हटलं तर त्याला अजून 15-20 मिनिटं लागतील, टाइम जाईल आपला. सो विदाउट सिलेक्ट प्लगइन्स टू. बट मला कुठलंच नाही करायचं आहे, तर मी इथे नन वर जातोय. दिसतंय इथे वरती नन. इथे सगळे प्लगइन्स आहेत. तुम्हाला जेनकिन्स सोबत गिटलॅब, गिटहब, सोनारक्यूब, मेवन, डॉकर, कुबरनेटिस सगळं कम्युनिकेट करून घेता येईल युजिंग प्लगइन्स. ठीक आहे. बट मला सध्या काही नाही करायचं आहे. जे काही आहे ते नंतर बघू. आता इथे काय करताय? फर्स्ट ऍडमिन युजर. सो ऍडमिन पासवर्ड कॅपिटल ए ठेवतोय. लक्षात तुम्ही पण ठेवा. कॅपिटल ए ऍडमिन @123 सिंपल.
full name, admin, save and continue. आपला Jenkinsचा URL and save and finish. Start using Jenkins is ready now. So here is your Jenkins startup dashboard. आलाय काही इश्यू इथपर्यंत? ठीक आहे. जर समोरचा आपण आता काय करू, नेक्स्ट त्याच्यात बघू.